नमस्कार मित्रांनो, गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील। तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ। इयत्ता पहिली बालभारती मराठी 2025-26 पाठ चौथा माझी जोडी 9.7 अध्ययन निष्पत्ती चित्र आणि संदर्भ यानुसार अपरिचित शब्दांच्या अर्थाचा अंदाज बांधतो। ही अध्ययन निष्पत्ती फलित साठी आपण हा पाठ बघत आहोत। चित्रे बघ, ओळख व नावे सांग। काही चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला ती ओळखायची आहे। बघा, पहा कोणतं चित्र आहे। अगदी बरोबर, कावळा। हे चित्र कशाचं आहे बघा, ससा, बरोबर। आणि हे चित्र माठ, बरोबर उत्तर आहे। आणि हे भेंडी, अगदी बरोबर उत्तर। पुढे बघू आपण। चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व चित्राखालील नावे पहा। आता बघा, आपल्याला ती चित्र बघायची आहेत आणि त्याची नावं सुद्धा आपल्याला बघायची आहेत। बघा, हा कावळा आपण पाहिला ना, बघा हे त्याचं नाव आहे कावळा। आणि हे हा ससा आहे। आता या सशाचं नाव बघू आपण, ससा। पुढे माठ, आपण चित्र बघितलं, बघा हे माठाचं नाव। भेंडी, भेंडीचं नाव बघू आपण, अगदी बरोबर आहे। बघा हा कावळा, हे त्याचं नाव आहे कावळा। ससा, हे त्याचं नाव ससा। माठ, हे माठ लिहिलेलं आहे या ठिकाणी। आणि ही आहे भेंडी। चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व जोडी लाव। आता आपण चित्रही बघितले आणि नावं सुद्धा बघितली आहेत। बघा, ही भेंडी आहे, माठ, कावळा आणि ससा। आता आपण याची नावं बघूया। बघा, या खाली नावं दिलेली आहेत। आता या ठिकाणी ही चित्र आहेत आणि ही नावं आहेत, तर ही भेंडी आहे। बघा, भेंडीचं नाव कुठं लिहिलेलं आहे बघा, ही या ठिकाणी लिहिलेलं आहे भेंडी। आता हे माठ आहे, तर माठ नाव कुठं लिहिलेलं आहे बघा, शोधा। अगदी बरोबर उत्तर आहे, बरोबर जोडी लागली आपली। आता हा कावळा, बरोबर जोडी लावली आपली, कावळा। हे कावळा आणि हे त्याचं नाव आहे बघा। आता हा ससा आहे, कुठं आहे नाव बघायचं लिहिलेलं, हा आहे ससा। बघा, आपण चित्रे आणि त्याची नावे याच्या काय केल्यात, जोड्या लावल्यात बघा। आता पुढे काय करायचं आपल्याला बघा। आता हे जे सारखी नावे आहेत ना, या सारख्या नावाची आपल्याला काय करायची आहे, जोडी लावायची आहे। बघा, ही नावं आपण आताच बघितलेली आहेत। वर पण नावं आहेत आणि खाली पण नाव आहेत, पण हेच नावं खाली सुद्धा आहेत। आता हे नाव कोणतं आहे, तर हे आहे माठ। हे दोन्ही शब्द सारखे आहेत, माठ आणि हे माठ। आता हे कुठलं नाव आहे, कोणत्या चित्राचं नाव आहे, हे आहे बघा ससा। मग आता यासारखं नाव कुठं आहे खाली, याची जोडी आपण लावायची आहे। बघा बघा, ससा, सारखे नाव आली आहेत। आता हे नाव कोणतं आहे, कावळा, बरोबर आहे। तर मग खाली कुठं नाव दिसतंय बघा तुम्हाला यासारखं, हे आहे कावळा, सारखे शब्द। पुढे आहे भेंडी। मग आता भेंडी कुठं नाव दिसतंय तुम्हाला, अगदी बरोबर आहे, हे आहे भेंडी। आपण सारख्या नावाच्या काय केल्यात, जोड्या लावल्यात बघा या ठिकाणी। माठ, माठ, ससा, ससा, कावळा, कावळा, भेंडी, भेंडी, अगदी बरोबर आहे। पुढे बघू आपण। बघा, आणखी काही चित्र तुम्हाला बघायची आहेत आणि त्याची नावं सुद्धा तुम्हाला सांगायची आहे। बघा, हे चित्र कशाचं आहे, कमळ, बरोबर उत्तर। आणि याचं नाव बघा, या ठिकाणी आपण नाव सुद्धा लिहिलं, कमळ। पुढचं चित्र बघू, कशाचं आहे चित्र, सफरचंद, बरोबर उत्तर। पुढे हे पिशवी आहे बघा, आणि याचं नाव सुद्धा आपण बघणार आहोत, हे आहे पिशवी। चित्र आणि त्याची नावे आपण बघतोय। बघा, हे चित्र तुमच्या ओळखीचंच आहे, आपल्या घरातच असते, मांजर, अगदी बरोबर उत्तर। बघा, कमळ, हे सफरचंद, हे चित्र आहे पिशवीचं, हे खाली त्याचं नाव आहे, हे मांजर आहे आणि हे मांजरीचं नाव या ठिकाणी लिहा। कमळ,
सफरचंद, पिशवी आणि मांजर. आता काही शब्द आपण बघणार आहोत, सोपे सोपे शब्द बघणार आहोत, लहान लहान शब्द. त्याचं वाचन सुद्धा आपल्याला करायचं आहे. बघा, नीट काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्यायचं आहे. लहान लहान शब्दाचं वाचन आपल्याला करायचं आहे. तुम्ही पाठोपाठ वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. बघा, कोणता शब्द आहे बघा हा? गवत. हा शब्द कोणता आहे? घर. छत, जग, डफ, ढग, नथ आणि फळ. पुन्हा आपण वाचन करू एकदा. गवत, घर, छत, जग, डफ, ढग, नथ आणि फळ. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. मित्रांनो, आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.